शिवसैनिकांना दिलेलं बाळकडू सदैव जपून ठेवू, त्यासोबत ठाकरेंचे शिवसेनेचे हे ट्विट पाहायला मिळते। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त व्हिडिओ ट्विट करण्यात आला। बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडिओमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त आदित्य ठाकरेंकडून ट्विट। बाळासाहेब ठाकरेंसोबत फोटो शेअर करत आदरांजली त्यांनी वाहिलेली आहे। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त पंतप्रधान मोदींकडून आदरांजली वाहण्यात आलेली आहे। भांडण केल्याशिवाय कोणतेच प्रकल्प मिळत नाहीत। गुलाबराव पाटलांचा नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांना टोला। पुढच्या वर्षी आपापल्यात सुद्धा दावोसला जावं लागेल। अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त। तर सध्या जिल्हा परिषद निवडणुका ज्या आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यांबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेचं मुख्यमंत्र्यांचं पत्र। जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य, पंचायत समितीमध्ये 5 सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य। येत्या अधिवेशनात निर्णयाची शक्यता। जिल्हा परिषदेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, माजी मंत्री केसी पाडवींची मागणी। कर्नाटकच्या निवडणुका बॅलेट पेपरवर, त्याचा निर्णय आदर्श आहे। ईव्हीएम काँग्रेसनं आणलं पण त्याचा दुरुपयोग केला नसल्याचं वक्तव्य। भाजप लोकशाही संपवत असल्याचीही टीका। परभणी जिल्हा परिषदेच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांचं पक्षांतर। अनेक दिग्गजांचे तिकीट कापल्यानं नेत्यांचं पक्षांतर। जिल्ह्यातील राजकारणामध्ये खळबळ। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सुमारे 20,000 उमेदवार रिंगणामध्ये। जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7,695 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर पंचायत समितीच्या 1,462 जागांसाठी 13,023 उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। कराडमधील कोळेंच्या दत्त मंदिरामध्ये भाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पाहायला मिळतोय। आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। आंबेगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोर मोठं आव्हान पाहायला मिळते। आंबेगावमध्ये ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे। जिल्हा परिषदेसाठी तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजपा एकत्र आहे। जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी ही एकत्र लढणार आहेत, तर ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार असल्यानं निवडणुकीत रंगत आली आहे। रत्नागिरीच्या हातखंबा जिल्हा परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेत बंडखोरी झाली। तिकीट नाकारल्यानं माजी सदस्य परशुराम कदमांकडून अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला। लातूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीआधी प्रचाराला वेग आलेला आहे। भाजपाकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। जिल्हा परिषदेचे 9 तर पंचायत समितीचे 19 अर्ज अवैध ठरलेले आहेत। आता वळ दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रातील माणूस एफडीआय आणण्यासाठी सक्षम झाला तर पोटात का दुखतंय? दावोस दौऱ्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। 3.5 वर्षांपूर्वी विरोधकांचं तोंड बंद करण्यासाठी विधानसभेत व्हाईट पेपर काढला होता, असंही सामंतांनी म्हटलं। ज्यांनी मंत्री केलं त्यांनी मंत्रीपद काढलं तरी फरक पडत नाही। माझा परफॉर्मन्स चुकीचा वाटत असेल तर चर्चा करतील, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही। बिहारी माणूस पोट भरण्यासाठी येथे येतो, मग त्याच्यावर टीका कशाला? गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। तर तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणुका होत आहेत, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं। जितेंद्र आव्हाडांचं राजकारण जनतेच्या विश्वासावर उभारलेलं आहे। मुंब्र्याचा विकास आणि सद्भावनेसाठी जितेंद्र आव्हाडांनी जे केलं ते त्यांच्या नेतृत्वाचा आरसा आहे। आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत। काँग्रेसच्या सतेज पाटलांचं ट्विट करत MIMचे नेते युनुस शेख यांच्या टीकेचा त्यांनी निषेध केलेला आहे।